पोलीस भरतीसाठी IMP 15 प्रश्न. प्रश्न पहिला. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? उत्तर आहे ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न दुसरा. दशमान चलन पद्धत भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1957, ऑप्शन डी 1962. दशमान चलन पद्धत भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे त्याचं ऑप्शन सी 1957. प्रश्न तिसरा. महाराष्ट्रातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी गोंदिया, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी गडचिरोली. महाराष्ट्रातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी गोंदिया. प्रश्न चौथा. व्हिनेगारमध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन ए सायट्रिक ॲसिड, ऑप्शन बी लॅक्टिक ॲसिड, ऑप्शन सी ॲसेटिक ॲसिड, ऑप्शन डी टायट्रिक ॲसिड. उत्तर आहे ऑप्शन सी ॲसेटिक ॲसिड. प्रश्न पाचवा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी साने गुरुजी. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न सहावा. भारताचे सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? ऑप्शन ए कन्याकुमारी, ऑप्शन बी इंदिरा पॉईंट, ऑप्शन सी पुदुचेरी, ऑप्शन डी लक्षद्वीप. उत्तर आहे ऑप्शन बी इंदिरा पॉईंट, निकोबार बेट समूह, म्हणजे अंदमान निकोबार बेटाच्या शेवटला इंदिरा पॉईंट आहे. प्रश्न सातवा. रेडियमचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए अल्बर्ट आइन्स्टाईन, ऑप्शन बी मेरी क्युरी, ऑप्शन सी थॉमस एडिसन, ऑप्शन डी आयझॅक न्यूटन. उत्तर आहे ऑप्शन बी मेरी क्युरी. प्रश्न आठवा. भारताचे पक्षीतज्ज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए डॉक्टर वर्गीसिंग कुरियन, ऑप्शन बी डॉक्टर सलीम अली, ऑप्शन सी डॉक्टर MS स्वामीनाथन, ऑप्शन डी डॉक्टर विजय भटकर. भारताचे पक्षीतज्ज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन बी डॉक्टर सलीम अली. प्रश्न नववा. सौर ऊर्जाचे मुख्य स्रोत कोणते? ऑप्शन ए चंद्र, ऑप्शन बी पृथ्वी, ऑप्शन सी सूर्य, ऑप्शन डी तारे. सौर ऊर्जाचा प्रमुख स्रोत ऑप्शन सी सूर्य. प्रश्न 10वा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी चंद्रपूर, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी गोंदिया. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बी चंद्रपूर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन ए 5वा, ऑप्शन बी 7वा, ऑप्शन सी 10वा, ऑप्शन डी दुसरा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे ऑप्शन बी 7वा. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. प्रश्न 12वा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. प्रश्न 13वा. डॉट्स हा उपचार पद्धत कोणत्या आजारासाठी वापरले जाते? ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी क्षयरोग, ऑप्शन सी एड्स, ऑप्शन डी मधुमेह. उत्तर आहे ऑप्शन बी क्षयरोग. प्रश्न 14. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहर ओळखले जाते? ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी इचलकरंजी, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी भिवंडी. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी इचलकरंजी, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 15. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी रासबिहारी बोस, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
उत्तर आहे ऑप्शन सी रासबिहारी बोस. आणि नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले आहे. अशाच प्रश्नांचे असेच चांगले महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरतीसाठी येतात आणि अशाच प्रश्नासाठी तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा.